दोन्ही संख्या या पायापेक्षा मोठ्या असतात, त्यामुळे ते आपण धन धन लिहिलेले आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या या पायापेक्षा लहान असतात, त्यामुळे इथे आपण ऋण ऋण लिहिलेले आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये दिलेल्या दोन्ही संख्यापैकी एक संख्या ही पायापेक्षा मोठी असते आणि एक संख्या ही पायापेक्षा लहान असते, त्यामुळे इथे आपण एकदा धन लिहिलेले आहे आणि एकदा ऋण लिहिलेले आहे. उदाहरण आपण पाहूया. 105 गुणिले 103. तर या गुणाकारामध्ये आपण बघितले तर पाया जर आपण समजा इथे 100 मानला तर 100 आणि 105 यामध्ये 5चे अंतर आहे आणि 100 पेक्षा 105 5ने मोठे आहे, त्यामुळे इथे आपण धन 5 लिहिले. त्यानंतर इथे बघितले तर पाया 100 असेल आणि संख्या दिलेली 103 असेल तर 100 पेक्षा 103 3 मोठे आहे, त्यामुळे इथे आपण +3 लिहिली. म्हणजे हे गणित पहिल्या प्रकारामध्ये येते, ते आपण पुढे सोडवणार आहोत. दुसरे उदाहरण जर आपण बघितले तर 97 गुणिले 98. तर या गुणाकारामध्ये आपण बघितले तर पाया जर आपला 100 असेल तर 97 ही संख्या 100 पेक्षा 3ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण -3 लिहिले. आणि त्यानंतर 98 ही संख्या 100 पेक्षा 2ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण -2 लिहिले. आणि त्यानंतर पुढे आपण ट्रिकनुसार हे गणित सोडवणार आहोत, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये उदाहरण आपण पाहूया. 105 गुणिले 95. तर या गणितामध्ये जर आपण बघितले तर पाया जर आपला 100 असेल तर 105 ही 100 पेक्षा 5ने मोठे आहे, त्यामुळे इथे आपण एकदा +5 लिहिणार. आणि त्यानंतर इथे 95 ही 100 पेक्षा 5ने लहान आहे, त्यामुळे इथे -5 लिहिणार. आणि त्यानंतर ट्रिकनुसार हे गणित सोडवणार आहोत. तर या प्रकारे या 3 टाईपनुसार आपण सर्व गणिते ट्रिकनुसार सोडवणार आहोत. इथे या तिन्ही गणितामध्ये आपण पाया 100 घेतलेला आहे. गणितामध्ये पाया 100 असू शकतो, 10 असू शकतो, 1000 असू शकतो, 20, 30, 40, 50, 200, 300 या प्रकारे सुद्धा पाया असू शकतो. पहिले उदाहरण 12 गुणिले 13. आता या गणितात जर आपण बघितले तर इथे 10 हा पाया असणार आहे, कारण 12 आणि 13 यांच्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे, तर अशी संख्या आहे 10, त्यामुळे इथे आपण पाया 10 घेतलेला आहे. त्यानंतर 10 पासून 12 बघितले तर 2ने जास्त आहे, त्यामुळे इथे आपण +2 लिहिले. आणि 10 पासून 13 हे 3ने जास्त आहे, त्यामुळे इथे आपण +3 लिहिले. त्यानंतर इथल्या 2चा आणि 3चा गुणाकार करावा लागणार आहे, त्यामुळे 2 गुणिले 3 बरोबर 6. आणि दोघांना धनचिन्ह होते, त्यामुळे उत्तराला सुद्धा धनचिन्ह येणार. ते इथे उत्तरात नाही लिहिले तरी चालून जाते. त्यानंतर इकडे 12 आणि +3 हा जर आपण तिरकस बेरीज केली किंवा इकडून जर तिरकस बेरीज केली तरी उत्तर तेवढेच येणार आहे. म्हणजे 12 मध्ये 3 मिळवले तरी 15 येणार आहे आणि 13 मध्ये 2 मिळवले तरी 15 येणार आहे. त्यानंतर आपण पाया इथे 10 घेतलेला, त्यामुळे 10ने 15ला गुणायचे, म्हणजे 15×10 150. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण गुणाकार करू शकतो. इथला 1 0 होता, तो डायरेक्ट इथे 15च्या पुढे लिहिला आणि 15×1 15. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये इथे जे 6 आलेले आहे ते आपल्याला इथे 150 मध्ये मिळवावे लागणार आहे, त्यामुळे 150 अधिक 6 केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यामुळे 0 अधिक 6 6 आणि पुढचे 15 आहे तसेच, त्यामुळे 12 गुणिले 13चा आपल्याला गुणाकार मिळाला 156. पुढचे उदाहरण 13 गुणिले 14. तर या गणितामध्ये जर आपण संख्या बघितल्या तर 13 आणि 14 आहेत आणि या संख्यांच्या जवळ अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे, तर अशी संख्या आहे 10, त्यामुळे इथे आपण पाया 10 घेणार आहोत. त्यानंतर जर आपण बघितले तर 10 आणि 13 मध्ये 3चा फरक आहे आणि 10 पेक्षा 13 3ने मोठे आहे, त्यामुळे इथे आपण +3 लिहिले. त्यानंतर 14 हे 10 पेक्षा 4ने मोठे आहे, त्यामुळे इथे आपण +4 लिहिले. त्यानंतर या 3 आणि 4चा गुणाकार, तर +3 गुणिले +4 यांचा गुणाकार येणार आहे +12. त्यानंतर इथे जर आपण बघितले तर 13 अधिक 4 केले तरी सुद्धा 17 येणार आहे आणि 14 अधिक 3 केले तरी सुद्धा 17 येणार आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण जो पाया घेतलेला असतो त्याचा आणि याचा गुणाकार करतो. तर 17 गुणिले 10 केले तर येणार 170.
किंवा इथे 10 होते आणि इथला 1 शून्य आपण इथे लिहिला आणि 17 1 17. तर त्यानंतर हे 12 170 मध्ये आपण मिळवतो. तर 170 मध्ये इथे 12 मिळवले तर 0 अधिक 2 2, त्यानंतर 7 अधिक 1 8 आणि 1चे 1. तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळून जाईल 182. पुढचे उदाहरण 102 गुणिले 103. आता हे गणित सुद्धा पहिल्या टाईपमधलेच आहे, फक्त इथे जो पाय असणार आहे तो 100 असणार आहे. कारण 102 आणि 103ची अशी कोणती जवळची संख्या आहे जिच्यावर 0 आहे. तर अशी संख्या आहे 100, त्यामुळे ते पाय आपण 100 घेणार आहोत. त्यानंतर 100 आणि 102 मध्ये जर आपण फरक बघितला तर 100 पेक्षा 102 हे 2 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 2 लिहिले. त्यानंतर 100 आणि 103 मध्ये 103 हे 100 पेक्षा 3 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 3 लिहिले. त्यानंतर अधिक 2 आणि अधिक 3चा गुणाकार केला तर तो येणार आहे अधिक 6. आणि इकडे आपण बघितले तर 102 मध्ये 3 मिळवले तर येणार आहे 105, किंवा 103 मध्ये 2 मिळवले तरी सुद्धा येणार आहे 105. त्यानंतर 105 गुणिले 100, म्हणजे इथे आपण डायरेक्ट 105च्या पुढे 2 शून्य दिले तरी त्यांचा गुणाकार होऊन जातो. कारण 105 1 105 आणि पुढचे 2 शून्य आपण आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर 10,500 मध्ये फक्त 6 मिळवायचे आहेत, त्यामुळे 10,500 अधिक 6 केले तर 0 अधिक 6 6, त्यानंतर 0चे 0 5चे 5, परत 0चे 0 आणि 1चे 1. त्यामुळे आपल्याला इथं उत्तर मिळून जाईल 10,506. पुढचे उदाहरण 107 गुणिले 108. तर इथे सुद्धा आपण पाया 100च घेणार आहोत. इथे 107 आणि 108च्या जवळ 110 ही संख्या आहे, परंतु 110 पाया असलेले उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. हे उदाहरण आपण 100 पाया घेऊनच सोडवणार आहोत. तर इथे आपण बघितले तर 100 आणि 107 मध्ये 107 हे 100 पेक्षा 7 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 7 लिहिले. त्यानंतर 100 आणि 108 मध्ये 108 हे 100 पेक्षा 8 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 8 लिहिले. त्यानंतर 7चा आणि 8चा गुणाकार केला तर 7 8 56, त्यामुळे ते आपण 56 लिहिले. आणि दोन्ही संख्यांना धनचिन्ह होते, त्यामुळे गुणाकारातल्या उत्तराला सुद्धा धनचिन्ह येणार. त्यानंतर 107 अधिक 8 केले तरी सुद्धा 115 येईल, आणि 108 अधिक 7 केले तरी सुद्धा 115 येईल. त्यानंतर 115ला 100 ने गुणले तर 115 आहे तसेच, आणि त्याच्या पुढे फक्त 2 शून्य वाढतील, कारण 115 1 115 आणि पुढचे 2 शून्य आपण आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर 11,500 मध्ये 56 मिळवावे लागणार आहेत, त्यामुळे 11,500 अधिक 56 जर केले तर 0 अधिक 6 6, त्यानंतर 0 अधिक 5 5 आणि पुढचे 115 आहे तसेच, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळून जाईल 11,556. पुढचे उदाहरण 112 गुणिले 113. तर हे गणित सुद्धा आपण 100 पाया घेऊन सोडवणार आहोत. तर 100 पेक्षा 112 हे 12 ने जास्त आहे, त्यामुळे ते आपण अधिक 12 लिहिले. त्यानंतर 100 पेक्षा 113 हे 13 ने जास्त आहे, त्यामुळे ते आपण अधिक 13 लिहिले. त्यानंतर 13चा आणि 12चा गुणाकार करायचा आहे, तर 13 दुनी 2606 लिहिले, हातचा आला 2. त्यानंतर 13 1 13 आणि 2 15, त्यामुळे ते आपण लिहिले 156. त्यानंतर 112 मध्ये जर 13 मिळवले किंवा 113 मध्ये 12 मिळवले तरी सुद्धा 125च येणार आहे. त्यानंतर 125 गुणिले 100 करायचे आहे, तर 125 125 आणि पुढचे 2 शून्य आपण आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर 12,500 मध्ये हे 156 मिळवावे लागणार आहेत, त्यामुळे ते आपण 12,500 अधिक 156 केले तर 0 अधिक 6चे 6, त्यानंतर 0 अधिक 5चे 5 5 अधिक 1 6 आणि पुढचे 12 आहे तसेच आपण लिहून टाकले, त्यामुळे आपल्याला इथं उत्तर मिळाले 12,656. हेच गणित आपण 110 पाया घेऊन सुद्धा सोडवू शकतो.
म्हणजे इथे आपण सुरुवातीच्या संख्या लिहिल्या 112 गुणिले 113 आणि पाया जर आपण 110 घेतला असेल तर 110 पेक्षा 112 हे 2 ने मोठे आहे आणि 113 हे 110 पेक्षा 3 ने मोठे आहे. त्यामुळे इथे आपण 3 आणि 2चा गुणाकार 6 इथे लिहिला. त्यानंतर 112 आणि 3 होतील 115. आता त्यानंतर 115ला 110 ने गुणायचे आहे. तर सुरुवातीला 0 आपण आहे तसे लिहून टाकले आणि त्यानंतर 115ला जर 11 ने गुणले तर 11 0 0, 11 5 55चे 5, परत हातचा पुढे गेला 5, त्यानंतर 11 1 11, 11 आणि 5 16, 16चे 6 लिहिले, परत एक हातचा पुढे गेला, त्यानंतर 11 1 11 आणि 1 12, तर खालती येईल 12,750. त्यानंतर 12,750 मध्ये हे 6 मिळवले तर इथे परत आपल्याला उत्तर मिळेल 12,656. तर हे गणित आपण 100 पाया घेऊन सुद्धा सोडवू शकतो आणि 110 पाया घेऊन सुद्धा सोडवू शकतो. फक्त 100 पाया घेतला तर इथला गुणाकार मोठा होतो आणि 110 पाया घेतला तर इथला गुणाकार मोठा होतो. पुढचे उदाहरण 97 गुणिले 98. तर या गणितामध्ये 97 आणि 98ची अशी जवळची कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे? तर अशी संख्या आहे 100. त्यामुळे इथे आपण पाया घेणार आहोत 100. त्यानंतर 100 आणि 97 मध्ये जर आपण बघितले तर 97 ही संख्या 100 पेक्षा 3 ने लहान आहे. इथे 3 संख्या लहान आहे त्यामुळे इथे आपण वजा 3 घेतले. त्यानंतर 98 100 पेक्षा 2 ने लहान आहे त्यामुळे इथे आपण वजा 2 घेतले. आणि हे जर गणित आपण बघितले तर हे दुसऱ्या टाईपचे गणित आहे, म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्या ह्या पायापेक्षा लहान आहेत. तर हे गणित कसे सोडवायचे ते आपण पाहूया. तर इथे वजा 3 गुणिले वजा 2 आहे आणि वजा 3 गुणिले वजा 2 यांचा जर आपण गुणाकार केला तर 3 दुनी 6 येतो आणि वजा वजा चिन्ह हे गुणाकारात धन होते, त्यामुळे इथे गुणाकार आपण लिहिला +6. त्यानंतर 98 मधून 3 गेले तर उरतील 95 आणि 97 मधून 2 गेले तरी सुद्धा 95च उरणार आहेत. त्यानंतर 95 गुणिले 100, कारण इथे पाय आपण 100 घेतला होता त्यामुळे 95 1 95 आणि पुढचे 2 शून्य आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर हे +6 आहे ते इथे 9500 मध्ये आपल्याला मिळवावे लागणार आहे, त्यामुळे 0 + 6 6, शून्याचे 0 आणि पुढचे 95 आहे तसे लिहून टाकले. त्यामुळे आपल्याला इथे उत्तर मिळाले 9506. तर या दुसऱ्या टाईपच्या गणितामध्ये काही फरक नाही, फक्त इथे गुणाकार करताना आपण लक्ष द्यायचे आहे की वजा वजा चिन्हांचा गुणाकार हा धन होतो आणि पहिल्या टाईपच्या गणितानुसारच पुढच्या प्रोसेस करायच्या आहेत. पुढचे उदाहरण आपण पाहूया 995 गुणिले 996. तर या दोन संख्यांच्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे? तर अशी संख्या आपण इथे 1000 घेतली. त्यानंतर 1000 पेक्षा 995 हे 5 ने लहान आहे त्यामुळे ते आपण वजा 5 लिहिले आणि 1000 पेक्षा 996 ही संख्या 4 ने लहान आहे त्यामुळे ते आपण वजा 4 लिहिले. त्यानंतर वजा 5 गुणिले वजा 4, तर 5 चोक 20 येईल आणि वजा वजा गुणाकारात धन होते त्यामुळे इथे आपल्याला मिळेल +20. त्यानंतर 995 वजा 4 केले तर आपल्याला मिळतील 991 किंवा 996 वजा 5 केले तरी सुद्धा आपल्याला मिळेल 991. त्यानंतर 991 गुणिले 1000 करायचे आहे त्यामुळे 991 1 991 आणि पुढचे 3 शून्य आपण इथे पुढे लिहून टाकले. त्यानंतर इथले 20 आहे ते आपण इथे 9,91,000 मध्ये मिळवणार आहोत. तर 9,91,000 अधिक 20, तर 0 अधिक 0 0, त्यानंतर 0 अधिक 2 2, त्यानंतर पुढचे 0 आहे तसेच आणि पुढचे 991 आहे तसेच, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 9,91,020. पुढचे उदाहरण 97 गुणिले 103. तर या गणितामध्ये जे आपण संख्या बघतोय 97 आणि 103 यांच्या जवळची 0 असलेली संख्या अशी आहे ती 100 आहे.
आणि 100पेक्षा 97 हे 3ने लहान आहे, त्यामुळे ते आपण -3 लिहिले. त्यानंतर 100पेक्षा 103 हे 3ने जास्त आहे, त्यामुळे ते आपण +3 लिहिले. आणि हे वजा आणि +3 बघून आपल्याला समजले असेल की हे पुढच्या टाईपचे गणित आहे, म्हणजे तिसऱ्या टाईपचे गणित आहे, की ज्यामध्ये दिलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या ही पायापेक्षा मोठी असते आणि एक संख्या ही पायापेक्षा लहान असते. तर हे गणित आपण सोडवणार आहोत. तर इथे +3 गुणिले -3 यांचा जर आपण गुणाकार केला तर 3 त्रिक 9 आणि गुणाकाराच्या नियमानुसार दिलेल्या दोन संख्यांमधली एक संख्या ऋण असेल तर उत्तराला चिन्ह हे ऋण येते. त्यामुळे -3 गुणिले -3 चे उत्तर आपल्याला मिळणार -9. त्यानंतर 97 मध्ये जर 3 मिळवले तर इथे आपल्याला मिळून जाईल 100, किंवा 103 मधून जरी 3 गेले तर इथे मिळून जाईल आपल्याला 100. त्यानंतर या 100ने पाया जो आहे 100 त्याला गुणायचे असते, त्यामुळे 100 एक्के 100 आणि पुढचे 2 शून्य आपण इथे पुढे आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर या 10,000 हे 9 वजा करायचे आहे, त्यामुळे 10,000 वजा 9 इथे आपण वजा केले, कारण इथे 9ला वजा चिन्ह होते, त्यामुळे 10,000 इथे आपण 9 वजा करणार आहोत. तर इथे 0 9 जात नाही, त्यामुळे एक आपण इकडून हातचा घेतला, तर इथे झाले 10. 10 9 गेले, उरला 1 आणि इथे 1 घेतला होता, त्यामुळे इथे आपल्याला 1 घ्यावा लागणार आहे. परत 0 1 जात नाही, त्यामुळे इथे झाले 10 आणि 10 1 गेला, इथे राहिले 9. परत इथे 1 घेतला, इथे 10 घेतले, कारण 0 1 जात नाही, त्यामुळे इकडला 1 इकडे घेतला, तर इथे झाले 10. परत 10 1 गेला, इथे झाले 9. परत इथे 10, परत इथे 10 1 गेला, इथे झाले 9. आणि इथे वरती आपण बघितले तर इथे 4 वेळा 1 आहे आणि खालती 3 वेळा 1 आहे, त्यामुळे वरती जेवढे 1 असतील तेवढेच खालती पण 1 लिहावे लागणार आहेत. आणि 1 मधून 1 गेला, परत इथे उरले 0, त्यामुळे 10,000 9 गेले, इथे उरले 9,991 आणि हेच आपले उत्तर आहे. पुढचे उदाहरण 95 गुणिले 107. तर इथे आपण बघितले तर 95 आणि 107 या दोन संख्यांच्या मध्ये 100 आहे, त्यामुळे इथे आपण पाया घेणार आहोत 100. त्यानंतर 100पेक्षा 95 हे 5ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण घेतले -5. त्यानंतर 100पेक्षा 107 हे 7ने जास्त आहे, त्यामुळे इथे आपण लिहिले +7. त्यानंतर 7 गुणिले 5 केले तर 7 5 35 आणि गुणाकारात एकदा वजा चिन्ह आहे, त्यामुळे उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येणार. त्यानंतर इथे आपण बघितले तर 95 + 7 केले तर इथे आपल्याला मिळून जाईल 102, किंवा 107 वजा 5 केले तरी सुद्धा मिळून जाईल 102. त्यानंतर या 102ने या 100ला गुणायचे आहे, कारण हा आपण इथे पाया घेतलेला आहे. त्यानंतर 102 एक्के 102 आणि पुढचे 2 शून्य आहे तसे आपण इथे लिहून टाकले. त्यानंतर 10,200 मधून 35 आपण इथे वजा करणार आहोत, कारण इथे 35ला वजा चिन्ह आहे. त्यानंतर 0 5 जात नाही, त्यामुळे इकडला एक हातचा आपण इकडे घेतला, तर इथे झाले 10. त्यानंतर 10 5 गेले, उरले 5 आणि वरती एक हातचा घेतला, त्यामुळे इथे सुद्धा एक वाढवावं लागणार आहे. त्यानंतर परत इथे 0 4 जाणार नाही, इथे 3 आणि एक हातचा मिळून इथे 4 होतील, त्यामुळे 0 4 जाणार नाही, त्यामुळे इकडून एक हातचा घेतला, तर इथे 10 4 गेले, परत उरले इथे 6 आणि वरती 2 वेळा 1 घेतला आपण, त्यामुळे खालती सुद्धा इथे 1 लिहावा लागणार आहे. त्यानंतर 2 1 गेला, उरला 1 आणि परत 0चे 0 आणि 1चे 1, त्यामुळे खालती इथे उत्तर मिळेल 10,165. पुढचे उदाहरण 995 गुणिले 1,007. तर या दोन संख्यांमध्ये जर आपण बघितले तर 1,000 ही संख्या आपण पाया घेऊ शकतो. त्यानंतर 1,000पेक्षा 995 हे 5ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण -5 लिहिले. आणि 1,000पेक्षा 1,007 हे 7ने जास्त आहे, त्यामुळे इथे आपण +7 लिहिले. त्यानंतर -5 आणि +7 यांचा जर आपण गुणाकार केला तर 5 7 35 आणि 35 या संख्येला वजा चिन्ह येईल, कारण इथे
एका संख्येला वजा चिन्ह होते. त्यानंतर 1007 मधून 5 वजा केले तर इथे आपल्याला मिळून जाईल 1002 किंवा 995 मध्ये जर 7 मिळवले तरी सुद्धा आपल्याला मिळून जाईल 1002. त्यानंतर या 1002 ने या 1000 ला गुणावे लागणार आहे. म्हणजे 1002 एक्के 1002 आणि पुढचे 3 शून्य आपण आहे तसे लिहून टाकले. त्यामुळे इथे मिळून जाईल 10,02,000 आणि या 10,02,000 मधून 35 इथे वजा करावे लागणार आहे. त्यामुळे इथे 10 मधून 5 गेले, 5 उरले, परत इथे एक हातचा घेतल्यामुळे इथे एक वाढवले, इथे झाले 3 अधिक 1 4. परत इथून 10 मधून 4 गेले, उरले 6. इथे 2 वेळा एक घेतले त्यामुळे इथे सुद्धा परत एक लिहावा लागणार आहे. परत इथे एक हातचा घेतला, इथे झाले 10. परत 10 मधून एक गेले, उरला 9 आणि वरती 3 वेळा एक झाले आणि खालती 2 वेळा एक, त्यामुळे इथे परत आपण एक वाढवला. त्यानंतर परत 2 मधून एक गेला, उरला 1 आणि पुढचे 100 आहे तसे लिहून टाकले. त्यामुळे आपल्याला उत्तर इथे मिळाले 10,01,965. पुढचे उदाहरण 25 गुणिले 26. तर या गणितामध्ये आपण बघितले तर 25 आणि 26 यांच्या जवळची संख्या अशी कोणती आहे जिच्यावर 0 आहे. तर अशी संख्या आहे 30. म्हणजे हे गणित जे आपण सोडवणार आहोत ते पाया 30 घेऊन सोडवणार आहोत. या आधीची आपण गणिते सोडवली ती पाया 10, 100, 110 आणि 1000 या प्रकारे पाया घेऊन आपण ती गणिते सोडवली. आता आपण पाया जरा वेगळा असेल तर गणित कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. तर या गणितामध्ये पाया आपण इथे 30 घेऊन सोडवणार आहोत. 20 पायानं सुद्धा हे गणित सोडवता येऊ शकते, परंतु इथे आपण 30 पाया घेऊन हे गणित सोडवणार आहोत. तर इथे 30 पेक्षा 25 हे 5 ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण लिहिले -5. त्यानंतर 30 पेक्षा 26 4 ने लहान आहे, त्यामुळे इथे आपण लिहिले -4. त्यानंतर 5 आणि 4चा गुणाकार केला तर 5 चोक 20 आणि गुणाकारामध्ये ऋण ऋण धन होते, त्यामुळे इथे गुणाकाराला चिन्ह धन असणार आहे. त्यानंतर 25 मधून 4 वजा केले तरी आपल्याला इथे मिळेल 21 किंवा 26 मधून 5 वजा केले तरी सुद्धा 21च मिळेल. त्यानंतर 21 ने 30 ला गुणायचे आहे, त्यामुळे इथे 21 गुणिले जर 30 केले तर शून्याचे शून्य आपण पहिले आहे तसे लिहून घेतले. त्यानंतर 21 त्रिक 63, त्यामुळे इथे डायरेक्ट आपण 630 लिहून टाकले. त्यानंतर हे 20 आहे ते आपण इथे 630 मध्ये मिळवतो. तर 630 अधिक 20 केले तर शून्याचे शून्य, 3 आणि 2 5 आणि 6चे 6. तर इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 650. तर या टाईपच्या गणितामध्ये म्हणजेच 10, 100, 1000 या पायांच्या व्यतिरिक्त जर पाया असेल म्हणजे 30, 20, 40, 50, 200, 300, तर या टाईपचे जे पाया असतात त्या टाईपच्या गणितामध्ये फक्त इथे ही एक स्टेप गुणाकाराची वाढते. बाकी सर्व क्रिया पहिल्या 2 टाईपनुसारच आहेत. पुढचे उदाहरण 54 गुणिले 56. तर या गणितामध्ये आपण पाया 50 घेतला तर 50 आणि 54 मध्ये 54 हे 50 पेक्षा 4 ने मोठे आहे आणि 50 पेक्षा 56 हे 6 ने मोठे आहे, त्यामुळे इथे आपण अधिक 4 आणि अधिक 6 लिहून घेतले. त्यानंतर यांचा जर गुणाकार केला तर 6 चोक 24 येईल आणि दोन्ही संख्यांना धनचिन्ह आहे, त्यामुळे उत्तराला सुद्धा धनचिन्ह येऊन जाईल. त्यानंतर 54 मध्ये 6 मिळवले तरी सुद्धा इथे आपल्याला 60 मिळेल आणि 56 मध्ये जरी 4 मिळवले तरी सुद्धा इथे 60 मिळून जाईल. त्यानंतर 60 गुणिले 50 करायचे आहे, त्यामुळे 50 मधले एक शून्य आपण इथे 60च्या पुढे लिहिले आणि गुणिले 5 खालती लिहिले. त्यानंतर 5 0 0, 5 0 0 आणि 5 सक 30, त्यामुळे इथे आले 3000. त्यानंतर या 3000 मध्ये इथे 24 मिळवावे लागणार आहेत, त्यामुळे 3000 मध्ये 24 मिळवले तर 4, 2 आणि 3024 हे उत्तर मिळून जाईल. पुढचे उदाहरण 152 गुणिले 155. तर या दोन संख्यांच्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे. तर अशी संख्या आपण इथे
50 घेतली, म्हणजे इथे पाया जो आपण घेणार आहोत तो 150 असणार आहे. त्यानंतर 150 पेक्षा 152 हे 2 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 2 लिहिले. आणि 150 पेक्षा 155 हे 5 ने मोठे आहे, त्यामुळे ते आपण अधिक 5 लिहिले. त्यानंतर 5चा आणि 2चा गुणाकार केला तर 5 दूनी इथे येईल 10, आणि ते दोन्ही ठिकाणी धनचिन्ह होते, त्यामुळे उत्तराला सुद्धा धनचिन्ह येईल. त्यानंतर 152 मध्ये 5 मिळवले तर येणार आहे 157, किंवा 155 मध्ये 2 मिळवले तरी सुद्धा येणार आहे 157. त्यानंतर 157ला 150 ने गुणायचे आहे, त्यामुळे 150 मधले 1 शून्य आहे ते आपण इथे लिहिले आणि खालती गुणिले 15 लिहिले. तर 15 शून्य शून्य, त्यानंतर 15 सत्ता 105, 105 मधले 5 आपण इथे लिहिले, 10 इथे हातचा दिला. त्यानंतर 15 पाचा 75, 75 आणि हे 10 हातचा झाले 85, तर 85चे 5 लिहिले, 8 परत इथे हातचा गेला. त्यानंतर 15 एक्के 15, 15 आणि 8 इथे होतील 23, त्यामुळे इथे मिळून जाईल 23,550, आणि त्यामध्ये इथे परत इथले 10 मिळवायचे आहे, त्यामुळे इथे होऊन जाईल 0 अधिक 0 0, 5 अधिक 1 6, आणि पुढचे 235 आहे तसे खालती लिहून टाकले, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 23,560. पुढचे उदाहरण 204 गुणिले 206. तर या दोन संख्यांमध्ये जर आपण बघितले तर 200 ही संख्या यांच्या जवळपास आहे, त्यामुळे इथे आपण पाया घेणार आहोत 200, आणि 200 पेक्षा 204 ही संख्या 4 ने मोठी आहे, आणि 200 पेक्षा 206 ही संख्या 6 ने मोठी आहे, त्यामुळे इथे आपण अधिक 4 आणि अधिक 6 लिहून टाकले. त्यानंतर 6चा आणि 4चा गुणाकार केला तर 6 चोक 24, आणि दोन्हीकडे धनचिन्ह होते, त्यामुळे उत्तराला सुद्धा इथे आपण धनचिन्ह देऊन टाकले. त्यानंतर 204 अधिक 6 केले तरी आपल्याला इथे मिळणार आहे 210, आणि 206 अधिक 4 केले तरी सुद्धा आपल्याला मिळणार आहे 210. त्यानंतर 210 ने 200ला इथे गुणावे लागणार आहे, कारण इथे पाया आपण 200 घेतलेला, त्यामुळे 200च्या पुढचे 2 शून्य आपण इथे डायरेक्ट लिहिले, आणि त्यानंतर गुणिले इथे 2 केले, तर 2 शून्य शून्य 2 शून्य शून्य, परत 2 शून्य शून्य, बे एक्के बे आणि बे दोन्ही 4, तर इथे आपल्याला मिळून जाईल 42,000. त्यानंतर या 42,000 मध्ये इथले 24 मिळवायचे असतात, त्यामुळे 42,000 अधिक 24 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 42,024. तर या प्रकारे आपण सामायिक पाया वापरून सर्व प्रकारची गणिते, म्हणजे या तिन्ही टाईपची गणिते सोडवू शकतो. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.